पौर्णिमा हा दिवस म्हणजे हिंदू संस्कृतीत खूप शुभ दिवस मानला जातो। त्या दिवशी काही खास गोष्टी केल्या जातात। आध्यात्मिक, धार्मिक आणि मानसिक शांततेसाठी खूप ते फायदेशीर मानल्या जातात। ते सर्वात आधी मंगळवार, गुरुवार, शुक्रवार किंवा पौर्णिमा, अमावस्या ह्या दिवशी आपण पाण्यामध्ये हळद, मीठ, गोमूत्र असं टाकून छान आपण फरशी पुसून घ्यायची आहे। दरवाजा, खिडक्या पुसून घ्यायच्या आहेत आणि त्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते आणि घरातील नकारात्मक सगळी ऊर्जा बाहेर जाते आणि घरात वातावरण प्रसन्न राहते। तर आता मी छान देव स्वच्छ धुवून उजळून घेतले आहेत आणि आज मी नारळ आहे तो माझी नारळाला खूप छान कोंब येत असतो, सतत नारळाला कोंब येत असतो आणि मी पौर्णिमा किंवा मंगळवारी या दिवशी नारळ बदलत असते। तर आज मी नवीन नारळ ठेवत आहे। तर नवीन नारळ आणला आहे, छान धुतला आहे आणि आता मी विड्याच्या पानाला हळदी कुंकू लावून घेतला आहे आणि असे 5 पानं किंवा तुम्ही 7 पानं सुद्धा ठेवू शकता। तर कलश पाण्याने भरून घेतला आहे, त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता आणि फूल वाहून मी थोडासा दुर्वा होता तो सुद्धा ठेवला आहे त्या पाण्यामध्ये आणि ते छान पाण्यामध्ये विड्याची पानं ठेवले आहेत। तर आपण आता पौर्णिमेला नारळ मी पूजणार आहे। तर नारळ बघत स्वच्छ धुवून घेतला आणि शेंडीवाला नारळ घ्यायचा आहे आणि मी माझ्या कुलदेवतेच्या नावाने नारळ ठेवत असते। तर त्याच्यावर आता छान अशी मी नथ घालणार आहे आणि आता कलशाला हळद कुंकू लावून घेतला आहे आणि छोटासा मळवट आपल्या देवीला भरणार आहे। तर पौर्णिमा किंवा मंगळवारी असं आपण करायचं आहे। नित्यनियमी तुम्ही करा, खूप चांगलं असतं आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी। तर हे आता माझ्या प्रत्येक वेळी नारळ ठेवते ना तो कोंब येत असतो। तर आता मी छान त्यांना वेणी आणली आहे आपल्या आईला आणि फुलाने असं छान सजवणार आहे, मोगऱ्याचा गजरा आहे। तर असं आईचं रूप आपलं छान दिसतं त्याच्यामुळे। तर छोटंसं असं गुलाबाचं फूल पहिल्यांदा लावून घेते आणि माझ्या झाडाला खूप जास्वंदीची फुलं आली आणि हे चौकळी दरवाजाची पुसून घेतली आहे। पण जे मी नेहमी दरवाजावर शुक्रवारी किंवा पौर्णिमाला असं स्वास्तिक तर एक कायमचं ठेवलेलंच आहे। तर आता स्वास्तिक आहे तर मी तर कुंकू आणि अशी बोटं छान काढायची आहे किंवा स्वास्तिक तुम्ही नसेल ना दरवाजावर तर स्वास्तिक काढा, दरवाजावर हळद कुंकू लावा आणि दरवाजाची सुद्धा मुख्य दरवाजाची आपण पूजा करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपल्या दरवाजाच्या चौकटीला सुद्धा हळदी कुंकू लावायचं असतं। हळदीचं लेपन करून घेतलंय। प्लेटमध्ये तांदूळ ठेवल्यानंतर त्याच्यावर हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहे आणि त्याच्यानंतर मी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवत आहे। तर मी ही श्रीयंत्र ठेवलं आहे। श्रीयंत्रसुद्धा तुम्ही तांदळातच ठेवायचं आहे। तर आता हे कासवाच्या पाठीमागे मी ते यंत्र दाखवलं आहे ना, तर ते तसं असेल तर ते आपण कासव प्लेटमध्ये तांदळावर ठेवायचं आहे। जर कासवाच्या पाठीमागे जर प्लेन असेल ना तर ते कासव तुम्ही प्लेटमध्ये पाण्यामध्ये ठेवू